हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 21 जानेवारी वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की पुत्रदा एकादशीचं व्रत जर आपण केलं तर निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचं सुखाची प्राप्ती होते। मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। तर खास करून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। तर पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातनं दोनदा येत असते। एक म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात। तर या दोन्ही एकादशींना अतिशय महत्त्व असतं। तसेच पुत्रप्राप्तीकरता एकादशीचं व्रत हे पाळलं जातं। फक्त पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। एकादशीचं व्रत करणं हे आवश्यक आहे। एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते आणि मोक्षाची सुद्धा प्राप्ती मिळते। ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आहेत, संकट आहेत, कोणत्याही प्रकारचं सुख त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नाही तर त्या व्यक्तींना जर संपत्ती, स्वर्ग, मोक्ष सर्व काही मिळवायचं असेल तर त्या व्यक्तीने हे एकादशीचं व्रत करायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील। आणि त्याबरोबरच ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना मुलं आहेत तर त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप प्रगती व्हावी आणि त्यांच्या सर्व इच्छापूर्ती पूर्ण व्हाव्यात यासाठी सुद्धा अशा लोकांनी या पुत्रदा एकादशीचं व्रत हे नक्की करायचं आहे। तर बघा, त्यामुळे नक्कीच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। आपल्या मुलांच्या आयुष्यातील यामुळे सर्व अडचणी, दोष, विघ्न दूर होतील आणि मुलांच्या अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठी करायचा आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर मुलांना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने त्यांना स्नान करायला सांगायचं आहे। त्यामुळे कळत न कळत आपल्याकडनं ज्या काही चुका झालेल्या असतात, पाप घडलेली असतील तर ती संपूर्णपणे यामुळे दूर होतात आणि लहान मुलांना सुद्धा आपल्याला या पाण्याने आंघोळ घालायची आहे। त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यामुळे मुलांचे सर्व दोष हे दूर होतील। नजर दोष असतील किंवा इतर प्रकारचे कुठलेही दोष असतील तर ते सुद्धा त्यांचे दूर होतील। आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची मूर्तीची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे। म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा पूजा मांडली तरीही चालेल। तर पिवळ्या रंगाचं फूल, पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा त्यांचा आवडीचा आहे तर तो तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस जी आहे तर तुळशीची सुद्धा उद्या आपल्याला पूजा करायची आहे। पण पहा, उद्या रविवार आहे, त्याचबरोबर उद्या एकादशी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे माता लक्ष्मीचं म्हणजे तुळशीचं या दिवशी निर्जला व्रत असतं आणि त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी उद्या चुकून सुद्धा अर्पण करायचं नाहीये। आपल्याला फक्त तुळशीला उद्या हळद कुंकू लावून, अगरबत्ती आणि दिवा लावून त्यांची पूजा ही करायची आहे। तर हे सर्व काही आपल्याला उद्या सकाळी करायचं आहे आणि मुलांसाठी हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो मात्र उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। उद्या संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही,
आणि फक्त थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, म्हणजे त्या पिठाला पिवळा कलर येईल। तर असं तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये हळद घालून हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। आता तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर तुम्ही नक्की घाला, पण जर तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या पूजेसाठी वापरता ते तेल त्यामध्ये घातलं तरीही चालेल। तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला समोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे। या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे। इच्छा प्राप्तीसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग, एक अखंड वेलची सुद्धा टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला धन सुद्धा टाकायचे आहेत। अख्खे धणे जे असतात तर ते आपल्याला या दिव्यामध्ये 7 दाणे या धण्याचे टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे। बाळकृष्णांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर, नारायणाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला त्यांच्यावरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि हाच दिवा आपल्या मुलांवरनं सुद्धा आपल्याला ओवाळायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर या तिन्ही मुलांवरनं तुम्हाला याच दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यात ज्या पण सर्व अडचणी आहेत, दोष आहेत तर ते सर्व दूर होऊ देत आणि माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे। माझ्या मुलामध्ये कुठल्याही प्रकारचं भविष्यामध्ये संकट अडचण येऊ देऊ नको आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला भरभरून यश मिळू दे, अशी तुम्हाला मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशीजवळच ठेवून द्यायचा आहे। जेव्हा तुम्ही या दिव्याने आपल्या घरामध्ये असणारे बाळकृष्णांना ओवाळणार आहात तर तेव्हा भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी हा दिवा ठेवताना आपल्याला प्रार्थना करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि तो तुम्हाला निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा नेऊन टाकला तरीही चालेल। तिथे जर पक्षी कीटक वगैरे असतील तर ते सर्व हा दिवा खाऊन जातील आणि त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा एक उपाय नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती सुद्धा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।